मुंबईतील ईडी कार्यालयाबाहेर काँग्रेसनं जोरदार निदर्शनं केली। ईडीनं नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राहुल गांधी आणि सोनिया गांधींवर आरोपपत्र दाखल केलंय। यावरून काँग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला। यावेळी आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्याच विरोधात आपण पाहत आहोत की मुंबई काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन सुरू आहे। मुंबईत पाणी प्रश्नावरनं ठाकरे गट आक्रमक झालाय। वरळीतील मनपा कार्यालयावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हंडा मोर्चा काढला। या मोर्चात आमदार सचिन अहिरे, महेश सावंत, सुनील शिंदे सहभागी झाले होते। यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड केली आहे। मुलुंडमध्ये मनसेनं एका इंग्रजी शाळेत राडा केलाय। शिक्षकाच्या अंगावर कोळसा फेकून मारला। शाळेतल्या शिक्षकानंच महिला शिक्षिकेला रात्री कॉल केले। तसंच शाळेतील मुलीची देखील छेडछाड आणि त्यांच्याकडून मोबाईल नंबर मागितल्याप्रकरणी मनसे आक्रमक झाली। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिलाय। कामराला अटकेपासून संरक्षण देण्यात आलंय, पण गुन्हा रद्द करण्याच्या कामराच्या याचिकेवरचा निर्णय राखून ठेवण्यात आलाय। कामरा मुंबईत आल्यास त्याच्या सुरक्षेचं काय, त्याची सुरक्षा कशी करणार असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं उपस्थित केले। अभिनेता अरबाज वयाच्या 57व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा होणार आहे। अरबाज खान आणि त्याची दुसरी पत्नी शुरा खानला मुंबईतील एका रुग्णालयात पाहिलं गेलं। त्यानंतर हे दोघं लवकरच आई बाबा होणार असल्याचं चर्चांना उधाण आलंय।